नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 10 नोव्हेंबर 2023 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या बातम्यांमध्ये कोणत्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्यामध्ये आरक्षण संदर्भात न्यूज आहे, त्याचबरोबर मेरी माटी मेरा देश अभियान आणि शेवटी समाज विकास संस्था या ज्या महत्त्वपूर्ण न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोन महत्त्वाच्या आहेत त्यांना MCQच्या माध्यमातून या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तर या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती आरक्षण संदर्भात आहे। या ठिकाणी पाहू शकताय बिहारमध्ये आरक्षण 65% अशा प्रकारची ती न्यूज आहे। मग त्या संदर्भात जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। प्रश्न असा आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात आरक्षण मर्यादा 50%वरून 65%पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे। या ठिकाणी जे आपलं योग्य उत्तर आहे ते मित्रांनो बिहार या राज्यामध्ये या ठिकाणी जी आरक्षणाची मर्यादा आहे ती 50%वरून 65%पर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यासंबंधी जे काही विधेयक आहेत त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मंजूरही करण्यात आला आहे। या ठिकाणी इन डिटेलमध्ये आपण ती बातमी पाहू शकतो की बिहार विधानसभेने जाती आधारित आरक्षण विधेयक मंजूर, अशा प्रकारची ती बातमी आहे। मग या ठिकाणी बिहारमध्ये जी काही एकूण सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली 50%ची जी काही आरक्षणाची मर्यादा आहे ती मर्यादा ओलांडत त्या ठिकाणी आरक्षणाचा जो काही टक्का आहे तो 65%पर्यंत केला आहे। परिणामी या ठिकाणी आता बिहारमध्ये जे एकूण आरक्षण आहे ते एकूण 75% झालं आहे की कारण या ठिकाणी 65% प्लस EWS 10% असं हे 75% आरक्षण आता किंवा आरक्षणाचा कोटा या ठिकाणी बिहार राज्याने त्या ठिकाणी मंजूरही केलाच आहे। या ठिकाणी अलीकडे त्या अनुषंगाने बिहार राज्यामध्ये जातीय जनगणना झाली होती, म्हणजे त्या राज्यामध्ये कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे या संबंधित सर्वेक्षण होतं आणि ते सर्वेक्षण केल्यानंतर या ठिकाणी बिहार विधानसभेने तशा प्रकारचा तो प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर केला आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची जी न्यूज आहे ती मेरी माटी मेरा देश या अभियानासंदर्भात आहे। न्यूज अशी आहे, सेल्फी विथ माटी उपक्रमाची गिनीजमध्ये नोंद, अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। सेल्फी विथ माती या उपक्रमाअंतर्गत कोणत्या राज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। या ठिकाणी पर्याय ए गुजरात, पर्याय बी महाराष्ट्र, पर्याय सी राजस्थान, डी उत्तर प्रदेश। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपला महाराष्ट्र। तर या ठिकाणी जी काही मेरी माटी मेरा देश हे जे अभियान आहे या अभियानाविषयी आपल्याला थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राच्या सेल्फी विथ माटी हा जो उपक्रम आहे या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। म्हणजे देशामध्ये ज्या विविध माती आहेत, तुमची माती हा तुमचा अभिमान असतो, तुम्ही ज्या मातीमध्ये वाढलात, ज्या मातीमध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालात ती माती तुमच्यासाठी माते समान असते। त्या मातीचे जे काही आपल्यासाठी महत्त्व आहे ते महत्त्व विशद करण्यासाठी या ठिकाणी मेरी माटी मेरा देश हे अभियान सुरू करण्यात आले होते आणि या अंतर्गत माती घेऊन त्या ठिकाणी सेल्फीज या ठिकाणी इंटरनेटवर अपलोड ऑनलाईन केल्या जात होत्या। मग अशा प्रकारे सर्वाधिक ज्या सेल्फीज आहेत त्या महाराष्ट्रामधून अपलोड झालेल्या आहे आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे। सेल्फी विथ माटी हा जो उपक्रम आहे या उपक्रमाच्या अंतर्गत 10,42,538 मातीसह सेल्फी काढून ऑनलाईन या ठिकाणी अपलोड करण्यात आल्या होत्या। तशा प्रकारचा तो उपक्रम आहे। चलूया आजच्या शेवटच्या न्यूजकडे। आजची जी शेवटची न्यूज आहे ती या ठिकाणी सामाजिक विकास संस्था संदर्भात आहे। वारंवार आपण बार्टी, सारथी, महाज्योती या ज्या संस्था आहेत यांच्याविषयी बातम्या आपण न्यूजपेपरमध्ये पाहत असतो। या ठिकाणी जी काही सर्वप्रथम न्यूज आहे ती न्यूज पाहूया, जी की लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती आहे आणि स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे। बार्टी, सारथी, महाज्योती च्या स्वायत्तेवर आघात, अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी इन डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत बार्टी, सारथी, महाज्योती यांच्याविषयी। तर या ठिकाणी जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहू घेऊया। प्रश्न असा आहे, राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या विविध समाजाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी संस्था व समुदाय यांच्या जोड्या लावा। म्हणजे जे काही राज्य सरकार आहे, राज्य सरकारने
समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकास साध्य करण्यासाठी काही संस्थांची निर्मिती केली आहे किंवा काही संस्थांची त्या ठिकाणी स्थापना केली आहे। मग या ठिकाणी कोणती संस्था कोणत्या समाजासाठी आहे अशा प्रकारच्या जोड्या या ठिकाणी आपल्याला लावायच्या आहेत मित्रांनो। आणि त्या ज्या जोड्या आहेत पुढे देण्यात आल्या आहे। नंबर 1, राज्यात जे काही आदिवासी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी TRTI या ठिकाणी आपली पहिली जोडी आहे। नंबर 2, अनुसूचित जाती B बार्टी दुसरी जोडी। जोडी क्रमांक 3, OBC महाज्योती। नंबर 4, मराठा व कुणबी मराठा सारथी। अशा प्रकारच्या या जोड्या आहेत, हे या ठिकाणी आपल्याला याच्या जोड्या लावायच्या आहे। तर मित्रांनो या ठिकाणी ज्या काही जोड्या आहेत यांची माहिती घेऊया। जे काही आपल्या महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विद्यार्थी आहेत, आदिवासी समाजासाठी आणि त्यांच्या विकासासाठी TRTI अशा प्रकारची एक संस्था आहे जी की आदिवासी विद्यार्थ्यांच्या सामुदायिक विकासासाठी कार्य करते। त्यानंतर बार्टी नावाची जी संस्था आहे ती अनुसूचित जाती आणि जमातीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी त्या ठिकाणी कार्य करते। जे काही OBC समाज बांधव आहेत त्या बांधवांसाठी महाज्योती नावाची संस्था आहे। आणि मराठा व कुणबी मराठा ही जी जात आहे या जातीसाठी या ठिकाणी सारथी हा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। म्हणजे या ठिकाणी मराठा विद्यार्थ्याचा जर सर्वांगीण विकास या ठिकाणी करायचा असेल तर या ठिकाणी सारथी नावाची संस्था। मग या ज्या संस्था आहेत त्या संस्था नेमकं काय कार्य करतात या ठिकाणी पहा। काही विद्यार्थी PhD करतात, मग त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रति महिना 31,000 पर्यंत फेलोशिप दिली जाते। त्याचबरोबर जे विद्यार्थी UPSC किंवा MPSC तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण भेटावं यासाठी या ठिकाणी काही विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि त्यांना ज्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्या क्लासेस लावायचं आहे त्या क्लासेस लावण्यासाठी आर्थिक सहाय्य या संस्थामार्फत केलं जातं। त्याचबरोबर कौशल्य विकासाचे विविध उपक्रमही या संस्थाकडून राबवले जातात। या ठिकाणी इन डिटेलमध्ये चर्चा करूया या समाज विकास संस्थांची। राज्य सरकारने काय केलं आहे, प्रत्येक समाजाची जी काही सामाजिक किंवा जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती आर्थिक परिस्थिती पाहून या ठिकाणी त्या समाजातील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI अशा प्रकारच्या काही संस्थांची स्थापना केली आहेत। मग या संस्थांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षणाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात। त्याचबरोबर नवनवीन योजनांची या ठिकाणी आखणी केली जाते ज्याच्या माध्यमातून त्या पर्टिक्युलर समाजाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचा विकास होईल, त्यांची डेव्हलपमेंट होईल। मग यासाठी या ठिकाणी ज्या विभिन्न समाजासाठी वेगवेगळ्या संस्था आहेत या सर्व संस्थांसाठी एक समान धोरण या ठिकाणी निश्चित करण्यात आलं आहे। यामुळे काय होत आहे तर या ज्या संस्था आहेत या संस्थांची जे काही स्वायत्तता आहे त्या स्वायत्ततेवर ऑटोनॉमस वर या ठिकाणी गदा येत आहे अशा प्रकारचे एक आरोप या ठिकाणी होत आहे। मग या ठिकाणी त्या संस्था कोणत्या आणि त्या संबंधित समुदाय कोणते यांची या ठिकाणी चर्चा केली आहे। राज्यातील जे काही आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी TRTI ही संस्था आहे। अनुसूचित जाती व नवबौद्ध जे काही समुदायाचे आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी बार्टी आहे। OBC या ठिकाणी OBC समाजातील बांधवांसाठी महाज्योती नावाची संस्था आहे। मराठा कुणबी व कुणबी मराठा या समाजातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सारथी नावाची संस्था आहे। आणि जो काही खुला वर्ग आहे जे ओपन मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अमृत नावाची संस्था आहे। जे काय करतात त्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी कार्य करतात। अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 10 नोव्हेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलेलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे, आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे आणि त्याचबरोबर जे कोणते विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसोबतही आपल्याला पोहोचायचं आहे। त्याचबरोबर न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली जी काही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या लिंकलाही त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या लिंक्स ज्या काही नवीन अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील। आज इथे थांबत आहोत, भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत।